इतिहास गवाह है, चंद लोगों चंद वोटों के लिए हमेशा हमेशा का यह प्रयास, चाहे बटे देश चाहे एक दूजे के लिए मन में पैदा हो खटास, इनकी नफरतों की दुकान जोर से चले, इसका है पीढ़ियों से अभ्यास। अब संविधान बदलने की बात छेड़ ही दी है तो आपके कारनामों की लिस्ट सामने आई। बता दो जरा, 1975 में इमरजेंसी किसने लगवाई? कितनों को सच बोलने की सजा दिलवाई? दूर की बात नहीं अमोल जी, जनता को झुठलाकर मविया सत्ता में आई। इनके खिलाफ बोलने वालों की इन्होंने बोलती बंद करवाई। कंगना राणावत हो, राणा दाम्पत्य हो, केतकी चितड़े हो, अनंत कर्मू से हो, निखिल भामरे से लेकर पत्रकार अर्नब से लेकर राहुल कुलकर्णी तक इन्होंने सजा दिलवाई। पर भाई साहब, आखिरकार सत्य की विजय होती है और असत्य बोलने वालों की नफरतों की दुकान खुलती है। हा आहे आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या विरोधकांचा चेहरा। आणि हो सभापती महोदय, आज मी हे सभागृहात मांडतीये, हे माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हा स्वैराचार नाहीये बरं। आणि हे का बोलावं लागतंय? कारण विरोधकांना स्वैराचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यातला फरकच कळत नाहीये आणि त्यामुळे मला आज हे बोलावं लागलं। राज्यात महाविकास आघाडी असू दे नाहीतर देशामध्ये इंडिया आघाडी असू दे, गेलं वर्षभर एकच टुमणं वाजतंय, संविधान बदलणार संविधान बदलणार। काय हा खोडसाळपणा आहे? कोण संविधान बदलणार? आणि खरं तर कोण संविधान बदलतंय हे जनतेच्या सुद्धा लक्षात आलंय। जेव्हा 5 ऑगस्ट 2019 ला जम्मू काश्मीर मधून 370 हटवलं, तेव्हा तिथे पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा संविधान लागू करण्यात आलं। आणि आता संविधान हातात घेऊन फिरणारी काँग्रेसची मंडळी काय बरं करतायत? आता तिथल्या सभागृहामध्ये पुन्हा एकदा 370 लागू करण्याचं बिल पास करून घेतायत। हा संविधानाचा अपमान नाही, हा बाबासाहेबांचा अपमान नाही। आणि बाबासाहेब असते त्यांना हे बरं वाटलं असतं। 2019 मध्ये देशाचे आदरणीय पंतप्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 3 तलाक रद्द केला। 3 तलाक सारखा कायदा हेमंतजी रद्द केला। त्यावेळेला टाहो फोडून रडणारे विरोधक, त्यांना आमच्या मुस्लिम बहिणींवर होणारा अन्याय मान्य होता? त्यांना होणारा त्रास मान्य होता का हे हेमंतजी? हा प्रश्न आहे। हलाला प्रथेच्या नावावर जे तिचं शोषण होतंय ते त्यांना मान्य होतं का? हा खरंच किती दुटप्पीपणा आहे की केवळ शरीयतच्या कायद्यामध्ये एकापेक्षा जास्त बायका चालतात, म्हणून आता या आधुनिक शतकामध्ये त्यांनी 4 बायका करायच्या। हा कुठला न्याय आहे? आणि म्हणून आम्ही एक देश एक संविधान हे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतोय। तर विरोधकांना त्याच्यासाठी सुद्धा आक्षेप आहे। त्यांना वोट बँकेसाठी मुस्लिम बहिणींवर होणारा अन्याय चालेल, पण आम्हाला तो मान्य नाही आणि डॉक्टर बाबासाहेबांनाही तो मान्य नसावा, मान्य नाही। आपला देश एक आहे, त्याच्यात वैविध्यता जरी असली तरी आपण लहानपणापासून शिकत आलोय आणि आपल्याला तो विश्वास आहे की आम्ही भारतीय हे सगळे बांधव आहोत। मग असं असताना एका देशात 2 कायदे का? आपले संविधान करते श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे 2 कायदे मान्य होते का हो? या सभागृहात बसलेल्या सगळ्या बंधू भगिनींना हे माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वेगवेगळ्या धार्मिक कायद्यांच्या विरोधात होते। वेगवेगळ्या धर्मांच्या कचाट्यात, धर्मांच्या कायद्याच्या कचाट्यात भारतीयत्व नष्ट होतं हे त्यांनी वारंवार सांगितलंय। डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे, या देशात समान नागरिक कायदा व्हावा अशी माझी फार फार इच्छा आहे। हे माझं वाक्य नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 18(3) मध्ये पृष्ठ 226 वर हे त्यांनी लिहिलंय, तपासू शकता तुम्ही। यामध्ये बाबासाहेब 2 वेळा फार फार इच्छा असं म्हणतात। याचा अर्थ आपल्या सगळ्यांना कळतोय, पण तो विरोधकांना कळत नाहीये। नुसतं भारत जोडो यात्रा काढून भारत जोडला जात नाही, त्याला एकसूत्रता यावी यासाठी संविधान लागू करायला पाहिजे। आणि मग विनाविरोध तुम्ही समान हक्क नागरी कायद्याच्या बाजूने मत देणार का? या कायद्याला तुम्ही आणि तुमचे नेते संमती देणार का? आम्ही विधानसभेच्या वेळी नारा दिलेला,
बटोगे बटेंगे तो कटेंगे. या की मग एकत्र एका देशामध्ये दोन कायदे हे देशाचं विभाजन करतात. ते तुम्हाला कसं काय बघवतं?